तर आता हे दिवस तारुण्याचे दिवस आहेत. आता तरुण कोण आहे इथं? तर ज्यांचं वय 100च्या आतमध्ये आहे. कोणी आमेन म्हणाल? हे बायबलमध्ये लिहिलंय की 100 वर्षाचा तरुण मुलगा म्हणेल मी आता तरुण आहे, असं बायबलमध्ये शिकवता येईल आपल्याला. म्हणजे याचा अर्थ जे 100च्या पुढे आहेत तर तुम्ही थोडं जरा आता म्हातारे व्हायला सुरुवात झालंय असं तुम्ही समजू शकता. पण जेवढे 100च्या आत आहेत त्यांच्यासाठी वचन आहे, कारण की आपल्याला देवाने त्याच्या वचनात असं सांगितलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, आता जे तारुण्य आहे, हे तारुण्य म्हणजे अशी एक फेज आहे, असा एक टप्पा आहे जीवनातला. एक तर बालपण असतं आणि शेवटी म्हातारपण असतं, आणि मधोमध देवाने तरुण पण ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण शक्ती विकसित झालेली आहे, तुमचे विचार प्रौढ झालेले आहेत. सर्व बाजूंनी तुम्ही विचारांनी, शक्तीने, आत्म्याने तुम्ही बेस्ट तुमच्या लाईफसाठी तुम्ही काहीतरी करू शकता. आता ज्यावेळेस एखाद्याला आम्ही म्हणतो की मी सेवा करतो, तर त्यावेळेस ते म्हणतात, बरेच लोक, म्हणजे मी 15व्या वर्षापासून प्रभूची सेवा करत आहे, आणि बरेच लोक मला म्हणतात, आजही म्हणतात की हे सगळं जे काम आहे ते म्हातारपणी करायचं, तरुणपण ह्या कामासाठी नाही, असं खूप लोक म्हणतात. कारण की त्यांना देवाची सेवा म्हणजे उरल्या सुरल्या जीवनामध्ये काहीतरी देवाला द्यायचं आणि ते काम करायचं असं त्यांना वाटतं. म्हणजे आयुष्यभर मौज मजा करायची, आणि जेव्हा एकदम माणूस खिळखिळा होऊन जाईल तेव्हा बायबल घ्यायचं आणि मग मी तेव्हा सेवा करणार. पण तुझे गुडघे दुखतील, तुला तरुणपणात जे धावता येत होतं ते तुला धावता येणार नाही, तुला तासनतास प्रार्थना करता येणार नाही, तुला खूप प्रवास करता येणार नाही. म्हणून उरलं सुरलेलं देवाला देऊ नका, जे उत्तम आहे ते परमेश्वराला द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, तर हे आमचं तारुण्य जे आहे, जे दिवस देवाने आत्ता तुम्हाला दिलेले आहेत, हे तारुण्याचे दिवस देवाच्या गौरवासाठी आम्ही वापरले पाहिजेत. आणि या तारुण्याबद्दल लोकांनी पण देवाचं गौरव केलं पाहिजे की या व्यक्तीला प्रभूने आशीर्वादित केलं. 1 तिमोथी 4 अध्याय आणि 12 वचन आपण वाचणार आहोत. 1 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 12. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. सगळ्यांनी म्हणा, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. याचा काय अर्थ आहे? की जे तारुण्याचे दिवस देवाने तुम्हाला दिलेत त्याला कोणी नावं ठेवू नये. कितीतरी वेळा असं, हे तरुण काय नुसतं मस्ती करत राहतात, हे तरुण लेकरं यांना काही समजत नाही, जबाबदारी घेत नाहीत, खूप दुपारपर्यंत झोपून राहतात, घरातलं काही काम करत नाहीत, घरात काही मदत करत नाहीत, आईबापाची काळजी करत नाहीत, आज्ञा मानत नाहीत, अशा खूप गोष्टी बोलून अनेक वेळा तरुणांना तुच्छ लेखलं जातं. पण आज असं जीवन प्रभूकडं मागा की तुमच्याकडं बघणारा प्रत्येकजण म्हणेल की काय लेकरू आमच्या घरात देवाने दिलेलं आहे. हालेलुया. सगळे लोक तुमचं कौतुक करतील आणि तुमच्या देवाचं गौरव त्याच्यातून होईल. असं जीवन प्रभूला आज मागा. आणि परमेश्वराचं वचन आहे आज आपल्यासाठी, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, आत्मा, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. कित्ता म्हणजे आडकित्ता नाही, सुपारी कापण्याचा कित्ता म्हणजे वेगळा कित्ता आहे. कित्ता म्हणजे लोकांसाठी रोल मॉडेल हो. कसं रोल मॉडेल व्हायचं, एक चांगला व्यक्ती कसं म्हणायचं. आता ज्यावेळेस एक मुलगा चांगला वागतो, दुसरा वागत नाही, तर घरचे काय म्हणतात, तो बघ किती चांगला आहे, तू कसा वागतोस. म्हणजे ह्या दुसऱ्या बिघडलेल्या मुलासाठी चांगला मुलगा जसा कित्ता आहे, तसं देवाचं प्रत्येक लेकरू अनेकांसाठी, समाजासाठी कित्ता बनलं पाहिजे. आमेन म्हणाल का तुम्ही? बरं. तर या ठिकाणी आम्हाला एक असा कित्ता बनायचा आहे की ज्याच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील आणि कुणीच आम्हाला आज नंतर तुच्छ लेखणार नाही, असं जीवन आम्हाला पाहिजे. आता हे असं जीवन प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? बघा, ज्यावेळेस युद्ध चालू होतं यहोशवाच्या काळात, त्या युद्धामध्ये यहोशवाने पाहिलं की आता दिवस मावळून जाईल आणि युद्ध परत लढण्यासाठी उद्या यावं लागेल आणि शत्रू पळून जातील, मग युद्ध संपणार नाही, परत कधी येतील, परत युद्ध, आयुष्यभर तेच करत बसावं लागेल. पण देवा, आम्हाला आजच युद्धामध्ये विजय पाहिजे. मग देवाने त्याला प्रेरणा दिली, आणि देवाने त्याला जशी प्रेरणा दिली, ह्या यहोशवाने प्रार्थना केली आणि त्याने
सूर्य आणि चंद्र यांना आज्ञा केली की जागेवर थांबा. सूर्य चंद्र याच्या आधी कधीच जागेवर थांबले नव्हते. ते स्थिर झाले आणि त्या युद्धामध्ये असं घडलं की परमेश्वराने एक दिवसभर सूर्यचंद्रांना स्थिर केलं आणि ते युद्ध चालू राहिलं जोपर्यंत वैरी हरत नाहीत आणि यहोशवा विजयी होत नाही. युद्ध चालू राहिलं. आज या वचनातून आम्हाला काय समजायचंय की सूर्य स्थिर झाला, चंद्र स्थिर झाला, पण आमचे तरुण लेकरं स्थिर कधी होणार? खूप महत्वाचं आहे. आमच्यातला अस्थिरपणा गेला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट की आम्हाला आत्मिक जीवनामध्ये स्थिर होण्याची गरज आहे. कोणत्या जीवनामध्ये? आत्मिक जीवनामध्ये स्थिर होण्याची गरज आहे. आम्ही ठरवतो सकाळी लवकर उठून प्रार्थना करणार. खूप लेकरं ठरवतात आणि म्हणतात 1 जानेवारीपासून मी सकाळी उठून प्रार्थना करणार, पहाटेची प्रार्थना सुरू करणार. 1 जानेवारी आला, पहाटेची प्रार्थना झाली. 2 जानेवारीला झाली, 3 जानेवारीला थोडा उशीर झाला, मग 4 जानेवारीला अजून थोडा उशीर झाला. मग असं करता करता 8-15 दिवसातच संकल्प संपला आणि परत पहिल्याच रुटीनवरती आले आणि परत पुढच्या 1 जानेवारीची वाट बघायला सुरुवात झालेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा आम्ही आमची जीवनशैली प्रभूच्या हाती देतो आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनातली अस्थिरता काढून टाकतो, आमचं जीवन आशीर्वादित होतं. आत्मिक स्थिरता म्हणजे पापमय जीवनापासून आपल्याला दूर जायचं आहे. जे जीवन पापमय आहे त्या पापमय जीवनातून आम्ही दूर झालं पाहिजे. आमचं जीवन शुद्ध असावं. आणि कधी? तारुण्याच्या दिवसातच. उपदेशक 12वा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं पहा. उपदेशक 12 आणि 1. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वेळ जवळ येत आहे की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. येणारे दिवस कसे असतील? जर तारुण्यात नाही सुधारला तर येणाऱ्या दिवसामध्ये तुला दुःख पाहावं लागेल. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं की आपल्या तरुणपणातच आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आमेन म्हणाल का? कोणत्या दिवसामध्ये? तरुणपणामध्ये. कधी जीवन द्यायचं प्रभूला? तरुणपणातच आपलं जीवन प्रभूला देऊन टाकायचं. याच दिवसामध्ये खऱ्या अर्थाने प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्हाला आत्मिक जीवनात स्थिर व्हायचंय आणि त्या कुठल्याही प्रकारच्या बंधनात आम्हाला राहायचं नाही. कुठलंच बंधन आमच्या जीवनामध्ये नको आहे. जर एखादा व्यक्ती बंधनात असेल तर तो दुसऱ्यांना सोडवू शकत नाही. हातपाय बांधलेत आणि तो दुसऱ्यांना सोडवायला गेलाय तर त्याच्यामुळे बंधनं सुटणार नाहीत. प्रियांनो, आधी आपलं जीवन बंधनातून मोकळं झालेलं पाहिजे. आधी आमचं जीवन देवाला आवडणारं असलं पाहिजे. दुसऱ्यांना ज्यावेळेस आपण प्रभूचं वचन सांगतो त्याआधी ते पवित्र वचन जगणारं जीवन आपल्याकडं पाहिजे. जर आपण स्वतः बंधनात आहोत तर त्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही. शेवटच्या दिवसांमध्ये तरुण पिढी अनेक ठिकाणामध्ये चुकीच्या गोष्टींच्या अधीन चाललेली आहे आणि त्यामुळं काय होतंय की कठीण दिवस या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये बायबल काय सांगतं पहा. 2 तिमोथी 3 1 ते 5. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कोणते दिवस येतील? सगळ्यांनी म्हणा, कठीण दिवस. कठीण दिवस. आता शेवटच्या काळी कठीण दिवस येणार आहेत हे बायबलचं वचन आहे. कठीण दिवस. कारण त्याचं कारण पुढे लिहिलंय. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मारणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. आमेन. शेवटल्या काळामध्ये कसे लोक पाहायला मिळतील हे इथं लिहिलंय आणि या प्रकारचे लोक आत्ता सध्या जगात आम्हाला पाहायला मिळत आहेत. याचा अर्थ आम्ही शेवटच्या काळात येऊन ठेपलेलो आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळी
चर्च किंवा येशूला मानणारे लोक हे जगापेक्षा निराळे दिसले पाहिजेत. जर चर्चचे लोक आणि बाहेर पापमय जीवनात असणारे कोणी पण वाईट गोष्टीमध्ये अडकणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये आणि चर्चमध्ये एक फार मोठा बदल दिसला पाहिजे. दुसरे रागवतात, तुम्ही पण रागवता, तुम्हाला येशू नाही भेटलाय. दुसरे पाप करतात, तुम्ही पण पाप करता, तर तुम्हाला येशू नाही भेटलाय. जर दुसरे जगामध्ये जर काही ट्रेंड चालू आहेत, वाईट गोष्टी चालू आहेत आणि तुम्ही पण तेच करता, तर तुमच्यात आणि त्यांच्यात बदल राहिलेला नाही. लोक म्हणतात की हा इंटरनेटचा जमाना आहे, हा जमाना एकदम सगळ्या लॅविश गोष्टीचा आहे, जगिक गोष्टीचा आहे, हा शेवटचा जमाना, एक जगामध्ये खूप मोठ्या रिवायवलचा जमाना आहे, जगिक गोष्टींमधल्या उन्नतीचा जमाना आहे, पैशाची उधळण करण्याचा जमाना आहे. हा जमाना असा आहे तसा आहे. जर हे तुम्ही ऐकत आहात तर त्याच्यापासून दूर राहा, कारण की हा जमाना जगाचा नाही, हा जमाना पवित्र आत्म्याचा जमाना आहे. हा टाइम देवाच्या सामर्थ्याने भरण्याचा टाइम आहे. ही वेळ देवाने आपल्याला त्याचं गौरव करण्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही जगाबरोबर समरूप होऊ नये, तर आम्ही देवाच्या आत्म्यात एक झालं पाहिजे. आपण प्रभूच्या सामर्थ्यात भरलं पाहिजे. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी आमच्या जीवनातून दूर झाल्या पाहिजेत. पापमय जीवन नको. काही लोकांना वाटतं व्यसन करू नका सांगतात पास्टर, मी कुठं व्यसन करतोय, पण काही लोकांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. झोपेतून उठल्याबरोबर पहिला हातात मोबाईल पाहिजे, रात्री झोपेपर्यंत असं बघत राहतात. एकाला तर मी बघितलं, मोबाईल बघता बघता झोप आली, थोबाडावरच पडला मोबाईल, आहे की नाही. काही लोक शेवटपर्यंत मोबाईल बघत राहतात, मध्यरात्री जाग आली तरी पण पहिला मोबाईल बघतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे. जेवढा वेळ मोबाईल बघितला तेवढा वेळ जर बायबल बघितला असतं तर तुला तुझ्या जीवनात खूप मोठे आशीर्वाद प्राप्त झाले असते. हालेलुया. आणि नको त्या गोष्टी बघून बघून किंवा नको त्या पापमय गोष्टीमुळे आज जगात वाईट गोष्टी वाढत आहेत. आपल्याला वाटतं आम्हाला कोणी बघत नाही, पण देव तुम्हाला पाहत आहे. आमेन. प्रभू तुम्हाला पाहत आहे. प्रभूचं लक्ष तुमच्याकडे आहे. नेहमी आम्हाला ठाऊक पाहिजे की देवाची नजर आमच्याकडे आहे. नेहमी आम्हाला माहीत पाहिजे की प्रभूचे नेत्र आम्हाला पाहत आहेत. प्रत्येक प्रकारच्या पापापासून, अनितीपासून आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून नेहमी आम्ही स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. आम्हाला कळालं ही गोष्ट चूक आहे, तात्काळ त्या गोष्टीपासून आम्ही दूर जाणं, यातच देवाचं गौरव आहे. परंतु तीच गोष्ट करत राहणं, याच्यामध्ये आमचं जीवन अत्यंत वाईट गोष्टीने भरून जातं. प्रियांनो, ही पिढी प्रभूने सांगितलंय जगासाठी काय आहे, ही पिढी कशी आहे. मत्तई 12 अध्याय आणि 39 वचनामध्ये प्रभूचं वचन अगदी सुस्पष्ट रीतीनं आपल्याकडे आलेलं आहे. प्रभू परखडपणे लोकांना सांगत आहे की ही पिढी कशी आहे. त्याने त्यांना उत्तर दिले. येशूने लोकांना काय उत्तर दिले? दुष्ट आणि व्याभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. ही पिढी सध्या जगामध्ये दुष्टता, वाईट गोष्टी, व्याभिचार, पाप या गोष्टी सर्रासपणे सगळीकडे वाढत आहेत. परंतु देवाच्या लेकरांमध्ये बदल दिसला पाहिजे. देवाचे लेकर समर्पित असले पाहिजेत. देवाचे लेकर आपल्या देवाशी, परिवाराशी, आपल्या मंडळीशी, आपल्या पाळकाशी एकनिष्ठ राहिले पाहिजेत. एकनिष्ठता ही देवाने दिलेलं एक दान आहे. प्रियांनो, देवाच्या सानिध्यात आम्हाला खंबीर राहायचं आहे. वाईट गोष्टीत पडायचं नाही, व्याभिचारात पडायचं नाही, पापामध्ये पडायचं नाही, स्थिर राहायचं. कितीतरी कॉलेजच्या बाहेर तरुण लेकरं उभे असतात आणि असं मुलं उभं राहतात आणि येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे असं बघत राहतात. असं वाटतं की हे पोरं नाही, हे टेबल फॅन आहेत. अशी त्यांची मान अशी नुसती फिरत राहते, जोपर्यंत इकडून तिकडं मानेनेच असं ते बघत राहतात. परत तिकडून इकडं दुसरी आली का लगेच तिला बघत राहतात. टेबल फॅन बनू नका, लग्न करा आणि सिलिंग फॅन बना, आहे की नाही. एकाच जागेवर स्थिर राहा आणि आनंदी राहा. टेबल फॅन देवाला आवडत नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. टेबल फॅन सारखे इकडं तिकडं भरकटू नका. सैतान तुम्हाला सांगेल. आणि कधी कधी तरुण लेकरं आईबापाचं ऐकत नाही. आई, पप्पा, मला ती मुलगी आवडली. आईबाप सांगतात, बाळा रे, ती मुलगी आपल्या घरात शोभणार नाही, तू काय करू नको. पण कितीतरी तरुण मुलं मुली आई बापाचं ऐकत नाही. त्या आई बापाची आवड त्यांना जमत नाही आणि स्वतःच्या इच्छेने ते लग्न करतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आज
या इतक्या वर्षाच्या सेवा कार्यात मी पाहिलंय की जे लोक आई बापाला नाराज करतात ते आयुष्यभर नाराज राहतात, दुःखात राहतात. जे लोक देवाला नाराज करतात त्यांच्या जीवनामध्ये कधी सुख येत नाही. तुमच्या दिसण्यावरती कधीही प्रेम होता कामा नये. आमेन. मी त्याला पाहिलं, मला तो आवडला, आणि तिने मला पाहिलं, मी तिला पाहिलं आणि प्रेमात पडलो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेम कधी पाडण्यासाठी नसतं, प्रेम देवाचं उभं करण्यासाठी असतं. आमेन, हालेलुया. देवाच्या निवडलेल्या दास आणि दासींनो, जर तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन आशीर्वादित असावं, आज कान उघडे ठेवून ऐका. ज्या व्यक्तीला जिवंतपणी नरक बघायचा आहे, ऐकलं का मी काय म्हटलं? ज्या व्यक्तीला जिवंतपणी नरक बघायचा आहे. नरक म्हणजे काय? कसा असतो नरक? वाचले का नाही बायबलमध्ये? आईस्क्रीम असतं, काय काय असतं अजून तिथं? पिझ्झा असतो, बर्गर असतो, अजून खायचं लय भारी भारी, चिकन बिकन सगळं असतं. काय असतं नरक? काय असतं? काय तिथं? अग्नी, गंधक, म्हणजे नुसतं जळत राहायचं, मरायचं नाही. ऐकलं का तुम्ही? ज्या व्यक्तीला जिवंतपणी नरक बघायचं आहे त्या व्यक्तीने एकच काम करायचं, फक्त चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं. हां, कशाबरोबर लग्न करायचं? चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं. आणि एकदा चुकीचं लग्न झालं का विषय संपला. हालेलुया. आता हे तुमच्या शरीरातले हाड आहेत. आता तुमचा हात एवढा मोठा आहे, आता या हाताच्या जागेवरती दुसऱ्याचा हाड आणून लावलं तर एक हात छोटा आणि एक मोठा दिसेल का नाही? एखाद्या ठेंगण्या व्यक्तीचा हात लावलं तर एक हात छोटाच होऊन जाईल. तुम्हाला कळतंय? दुसऱ्याचे हाडं आपल्याला लावू शकतो का आपण? दुसऱ्याचं हाड लावलं तर चालेल का आपल्याला? आपल्या शरीराला तर शोभलं पाहिजे, हातासारखा दुसरा दिसला पाहिजे. एकच पाय लांब झालाय, दुसरा छोटा झालाय, कसं विसंगत दिसल? तसं देवाने हवेला कशापासून बनवलं? आदामाच्या फासळीपासून बनवलं. ती फासळी आदामाची होती म्हणून फिट झाली बरोबर. आता ती फासळी गल्ल्याताची असती तर मोठी झाली असती जरा, आहे ना? आणि ती जास्त मोठी झालेली फासळी जर चुकीची फासळी लागली तर काय होईल? टोचत राहील. ऐकताय का तुम्ही? फासळी चुकीची लागली तर टोचत राहील. आणि मग ती एकदा दोनदा नाही, उठता बसता टोचत राहील. कामावर गेलास का? पोचलास का? डबा खाल्लास का रे? मी मेहनतीने बनवलाय. जेवलंस का नाही? कधी येतोस घरी? आत्ता येणार आहे का नंतर येणार आहे? अगं चपात्या जळालेल्या दिल्यास ग बाई मला तू. खा गपचोप. आईने दिलेलं सगळं चालतं, मी दिलेलं चालत नाही का? खा गपचूप. बरं 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 खातो बाई. चुकीच्या ठिकाणी फासळी जाऊन बसली, ती फासळी पण दुःखी. माझ्या बापाच्या घरी किती चांगलं होतं, आता इथं मर. माझा बाप माझा खूप लाड करायचा, माझा बाप माझ्यावर खूप जीव लावायचा, माझी आई मला बिलकुल त्रास देत नव्हती, सगळं माझा लाड करायचे. आणि इथं सासरी आले आणि काय तुम्ही? ती फिटच होणार नाही त्या घरामध्ये. आई बाप सगळे 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 प्रेमाने सगळे वागतात, पण तिला ते प्रेम आणि ते सुख ती आयुष्यभर तरसत राहील. ते प्रेम तिला मिळणारच नाही. का? कारण की फासळी चुकीच्या ठिकाणी लागली. जर फासळी योग्य व्यक्तीची योग्य व्यक्तीला भेटली तर त्याला काही त्रास होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं संकट नाही, त्याचं जीवन शांतता प्रिय राहील. घरट्यातली भांडणं नंतर कोर्टात जातात. अख्ख्या समाजाला, मग लग्न जमवणाऱ्याला, पाळकाला कोणी विचारत नाही तोपर्यंत. हालेलुया. आम्ही लोक लग्न जमवतो, लग्न जमवलं आणि लग्नाच्या दिवशी सांगतात देवानी केलं. पाळक म्हणतो मी जमून आणली सोयरी. तुम्ही नाही बाळक साहेब, फी द्यावा लागते ना पाळकाची. नाही नाही तुम्ही नाही, देवानी केलं. आणि जर का काही गडबड झाली, पाळक साहेब असं कसं स्थळ बघून दिलं तुम्ही आम्हाला? वाईट झालं की पाळकाने केलं, चांगलं केलं तर देवानी केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. कधीच चुकीच्या गोष्टीत फसू नका. देवाच्या योजनेने पुढे चाला आणि
रस्त्यावरती तुम्ही गाडी चालवता, सिग्नल असतो, सिग्नल लाल झाला की गाडी थांबली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? सिग्नल लाल झाला म्हणजे गाडी थांबलीच पाहिजे, आणि सिग्नल हिरवा झाला की गाडी पुढे गेली पाहिजे. आपल्या घरातला प्रत्येक माणूस सिग्नल आहे. आपल्या घरातला प्रत्येक माणूस काय आहे? सिग्नल आहे. बहिणीने सिग्नल दिला हिरवा, कर त्या मुलाबरोबर लग्न, खूप हँडसम आहे, ओके अक्का, ओके ओके ओके. बाप उभा राहिला लाल सिग्नल घेऊन, नाही आवडत मला तो मुलगा, नाही पाहिजे. लाल सिग्नल मिळाला, तो सिग्नल तोडला का फाईन बसल. हां, एक पण घरातला सिग्नल तोडू नका. आई बाप सगळ्यात मेन सिग्नल आहे. तुमचे पास्टर तुमचा मेन सिग्नल आहेत, महत्त्वाचा. कधीच लाल सिग्नल झाला, कोणी नकार दिला तर ते लग्न पुढं जाऊ देऊ नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक तुमचा डिसिजन चुकला, तुमचं जीवन बर्बाद झालं म्हणून समजा. एक डिसिजन चुकला, आयुष्यभर तुम्ही प्रॉब्लेममध्ये आणणार. आजकाल लेकरं खूप दीडशान आहेत. बोलू की नको बोलू? देवाच्या प्रिय लोकांनो, काही लेकरं म्हणतात, पप्पा मला त्याच मुलाशी लग्न करायचं. बाई तू येशूला नाही मानत ग, नको करू त्याच्याशी लग्न. मी आणल ना त्याला येशूमध्ये. तो प्रार्थनेत नाही एवढा, मी आणेल त्याला प्रार्थनेत. अरे तू इव्हँजलिस्ट आहे का? हां, मी तिला आणतो, देवामध्ये घेऊन येतो, तू कसं आणणार तिला? आणि काही तर एवढे मोठे भविष्यवादी झालेत, असं दाखवतात जसं कंटिन्यू देव त्यांच्याशी बोलतो. मला प्रभूने दाखवलंय तिच्याशी लग्न करायचं. माठ्या, तू जगाला येड्यात काढ, आम्हाला काढू नको. हालेलुया. मला प्रभूने सांगितलंय, मला प्रभूने. ह्याला हे डोनाल्ड ट्रम्पने युद्ध केलं ते नाही दाखवलं त्याला देवानी, त्याला ते देव नाही दाखवत. त्याला मुलीबद्दल बरोबर देव दृष्टांत देतो. मी असं म्हणत नाही देव तुमच्याशी बोलणार नाही, पण देव जेव्हा तुमच्याशी बोलेल तेव्हा सगळे लाल सिग्नल हिरवे झालेले तुम्हाला दिसतील. सगळीकडून होकार येईल, येस हे देवापासून आहे, पुढं गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बरोबर जुळून येईल. पण कधीच हेकेखोरपणा करू नका. कान उघडे ठेवून ऐका. हा निर्णय विवाहाचा, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी मी बोलत आहे. आता काही लोक म्हणतील, पास्टर लग्न तर झालंय, आता काय करू? तू सहन कर, तू प्रार्थना कर आणि तू सुधरव. हालेलुया. सगळे बदलतात, पण विवाह त्याच्यासाठी पर्याय नाही. ते सायंटिस्ट लोक एक्सपेरिमेंट करतात, जनावरं घेतात, कुत्रा, मांजर, उंदीर, काही पण त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतात. इंजेक्शन शोधलं नवीन, डायरेक्ट माणसाला देत नाही, नाही तर व्हायचं डायरेक्ट धन्य येशू नाम. पहिलं कशावर तरी चेक करतात, ह्याच्यावरती सशावरती पण चेक करतात. ते एक्सपेरिमेंटल ॲनिमल त्यांना म्हणतात. त्याच्यावर चेक करतात, ओके काम झालं तर पुढं त्याचा उपयोग होतो. तसं तुम्ही एक्सपेरिमेंटल ॲनिमल नाही. मला बघायचंय होतंय का बरोबर. तुमच्या जीवनाला एक प्रयोग म्हणून घेऊ नका. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट देवाच्याच योजनेने झाली पाहिजे. आणि म्हणून स्वतःला आत्मिक जीवनामध्ये स्थिर करा. सगळ्यात पहिली गोष्ट की स्वतःला आत्मिक जीवनामध्ये स्थिर केलं पाहिजे. बायबलचा देव आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे, स्थिरता कशी येणार? व्याभिचारापासून दूर झालं पाहिजे. प्रत्येक स्त्रीशी बोलताना तिला बहीण किंवा आईच म्हणून उल्लेख करा. चर्चमध्ये आम्ही कधीच नावाने हाक मारत नाही. आम्ही प्रत्येकजण एकमेकांना ब्रदर सिस्टर, भाऊ बहीण असंच आम्ही बोलतो, आणि तसंच आम्ही बोललं पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहे का? मामा, काका, दादा, मावशी चर्चमध्ये आणायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? ख्रिस्तात आपण एक आहे. इथं भाऊ बहिणीचं नातं असलं पाहिजे. आमेन. आणि जो म्हणत नसेल त्याला म्हणायला लावायचं. तू म्हणच, आज ताईच म्हण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आम्हाला एक केलेलं आहे. आम्हाला देवाने त्याच्या राज्यासाठी निवडलं आहे, आणि म्हणून आम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. व्याभिचारापासून दूर राहा, कारण ही पिढी तशी आहे. परंतु चर्चच्या आतमधली पिढी वेगळी पिढी आहे. ही पवित्र आत्म्याची पिढी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कुठलंही व्यसन काही पण असेल, त्या व्यसनापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. तुम्ही जगाला धार्मिक दिसू शकता, लोकांसमोर तुम्ही ढोंग करू शकता.
देवासमोर कोणतं ढोंग चालणार नाही. हालेलुया. आमचं जीवन जर शुद्ध आहे तर देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आमच्याविषयी संतुष्ट आहे. कदाचित एखादी गोष्ट असेल, कदाचित तुम्हाला व्यसन नसेल, पण काही गोष्ट असेल तुम्हाला माहीत आहे ही गोष्ट वाईट आहे, माझ्या प्रभूला चालत नाही, ती गोष्ट आजच आमच्या जीवनामधून दूर झाली पाहिजे. काय आवडत नाही आमच्या देवाला, कुठली गोष्ट आमच्या देवाला पटत नाही, ती गोष्ट शोधून काढा. काही लेकरांना खूप रागवायची सवय, असे रागवतील दरवाजे जोरात आपटून निघून जातील, दारं खिडक्या आपटतील. आणि काही काही बहिणी किचनमध्ये ड्रम सेट वाजवतात. इथं स्टेजवर वाजवला तर जरा आराधनेला मदत तर होईल, पण काही घरात वाजवतात. सावध व्हा, आमचा राग आमच्यासाठी चांगला नाही. कुठली गोष्ट आहे देवापासून दूर नेणारी, ती गोष्ट जीवनातून काढून टाका. आत्मिक स्थिरता प्राप्त होईल. आत्मिक रीतीनं बायबल रोज वाचताय ते सातत्याने करा. रोज प्रार्थना करताय ते सातत्याने करा. रोज आराधना करताय सातत्याने करा. रोज देवाच्या सान्निध्यात बसलेले आहात सातत्याने करा. नेहमी आत्मिक जीवनात टिकून राहा. एखाद्याने तुम्हाला चीड दिली, लगेच तुम्ही एका क्षणात प्रत्युत्तर देता. छान बस बरं का, आता मला राग येला, आता माझं संपलं बरं का, आता मी शांत नाही राहणार, मी आता बस नको मला, असं नको. आमच्या ठाई शेवटपर्यंत लीनता आणि नम्रता दिसली पाहिजे. आमच्यामध्ये नेहमी एक प्रेमाची भाषा आणि प्रेमाचंच बोलणं दिसलं पाहिजे. समोरचा तुमच्याशी वाईट बोलतो, कदाचित त्या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा असेल, पण तुम्हाला तर पवित्र आत्मा मिळालाय. हालेलुया. सैतानाचा उद्देश आहे तुमच्या मुखातून शिवी बाहेर काढावी. सैतानाचा उद्देश आहे तुमच्या मुखातून रागाचे आणि द्वेषाचे शब्द बाहेर काढावेत. आणि ज्यावेळेस सैतान तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करतो, चिडवण्याचा प्रयत्न करतो, आणि जसं तुम्ही काही वाईट बोललात तो सक्सेस झाला, तो जिंकला, तुम्ही हारले. पण जर तुम्ही खरंच ख्रिस्ताची लेकरं आहात, तुमच्या शब्दांमध्ये नेहमी देवाचं गौरव असलं पाहिजे. हालेलुया. एकही अपशब्द तोंडातून निघता कामा नये. एकही घाणेरडा शब्द मुखातून निघता कामा नये. कुठलीच गोष्ट मनातून अशी काढू नका की जे तुमच्या शरीराला विटाळ करणार आहे. कुठली वाईट गोष्ट आपल्या मुखातून काढू नका. देवाला ते आवडत नाही प्रियांनो. काही लोक विचार करत आहेत तोंडातून नाही काढायचं, मग पास्टर मनातून शिव्या दिल्या चालतील का? अजिबात चालणार नाही. हालेलुया. आमचं मनच असं तयार झालं पाहिजे की आम्ही कोणाचाही द्वेष करता कामा नये किंवा कुठल्याही वाईट गोष्टी आम्ही करता कामा नये. जर या तारुण्याच्या दिवसात चुकीच्या गोष्टी केल्या प्रियांनो, उपदेशक 11वा अध्याय 9वं वचन काय सांगतं परमेश्वराचं? उपदेशक 11 आणि 9, हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. तारुण्यात काय कर? आनंद कर. कशात तुला आनंद आहे? मोबाईल बघण्यात आनंद आहे? कर कर कर, आनंद कर. तुला कशात आनंद आहे? लबाडी करण्यात आनंद आहे? कर, आनंद कर. वाईट बोलण्यामध्ये आनंद आहे? आनंद कर. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. तुला काय करायचंय कर, पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. तू जे काही करशील त्याबद्दल परमेश्वर तुला शिक्षा करील, असं देवाचं पवित्र वचन आहे. आज या तारुण्याच्या दिवसात सतर्क व्हा, सतर्क व्हा. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गाडी असेल आणि ती गाडी समजा तुम्ही चालवायचा प्रयत्न करता पण तुम्हाला ती येत नाही. एक बाप आपल्या मुलाला गाडी देतो आणि तो मुलगा गाडी घेतो, इकडं ठोकून आला, तिकडं घासून आला, झाडाला धडकून आला, असंच झालं तसंच झालं. मग बाप काय म्हणतो? तुला गाडी नाही चालवता येत, मग काय करू मी? चल तुला कुठं जायचंय? कॉलेजला जायचंय, चल तू बाजूला बस. बाप म्हणतो मी तुझ्यासाठी गाडी चालवेन. असंच घडलं ज्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा मिळाला प्रियांनो. आता आम्ही आमचं जीवन चालवत नाही, देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. हालेलुया. आता आम्हाला चालवणारा देवाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यामुळे आम्ही कुठल्याच पापमय जीवनाकडे जाऊ शकत नाही. स्तोत्रसंहिता 103 आणि त्यातलं 12वं वचन आज आपल्यासाठी आहे. स्तोत्रसंहिता 103 आणि 12. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, पश्चिमेपासून पूर्व जितकी म्हणजे पूर्व आणि पश्चिम एकमेकांना कधीच भेटणार नाहीत, दूर आहेत एकदम. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे
तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. कुणी आमेन म्हणणार आहे का? हां, ते जुनेच पाप आठवत नाही बसायचं. येशूला माफी मागितली, ते पाप संपलं. येशूला क्षमा मागितली, ते पाप संपलं. जशी पूर्वेपासून पश्चिम दूर आहे, पश्चिमेपासून पूर्व दूर आहे, जशा ह्या दिशा भिन्न आहेत, तसे देवाने आमचे पाप आमच्यापासून दूर केलेले आहेत. कुणी आमेन म्हणणार का? हां, एकदा माफी मागितली, येशूच्या रक्ताने धुतलं गेलं, संपलं. काही लोकांना सवय तेच पाप आठवायचं आणि सारखं सारखं रडत बसायचं. पाप केलं, पश्चाताप केला, प्रभू आजपासून मी ते करणार नाही, आणि ते पाप प्रभूने खोडून टाकलं, पुसून टाकलं. 1990 साली पाप झालं, खोडून टाकलं देवाने. प्रभू म्हणला तुला माफ केलं. परत 10 वर्षांनी परत, हे प्रभू 1990 मध्ये माझ्याकडून पाप झालं होतं, त्याची क्षमा कर. प्रभू म्हणतो कोणतं? कारण प्रभूने ते पुसून टाकलंय. आणि मनुष्य जुन्या गोष्टी आठवून स्वतःला वाईट असं वाटून घेतो मनाला. आणि म्हणून जर जुन्या गोष्टी परमेश्वराने काढून टाकल्यात, तर त्या आम्ही सुद्धा विसरायला तयार झालं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आपल्या घरातले जर कोणी चुकले, त्यांना क्षमा करा. क्षमा करणं हा पण एक प्रेमाचाच भाग आहे प्रियांनो. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यांचे अपराध तुम्ही माफ करून टाकता. ज्या परिवारात, ज्या आईवडिलांवर प्रेम आहे, ज्या परिवारावरती प्रेम आहे, ज्या लेकरांवरती प्रेम आहे, एकमेकांच्या चुका आम्ही तात्काळ माफ केल्या पाहिजेत. आणि त्याने काय होतं? परिवारातलं प्रेम वाढतं आणि घरामध्ये ऐक्य टिकून राहतं. परमेश्वराने आम्हाला माफ केलंय. का माफ केलंय? कारण की देवाचं आपल्यावरती नितांत प्रेम आहे. आमचे सगळे अपराध आम्हाला माफ करण्यात आलेत आणि आम्हाला नवीन जीवन देवाने दिलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आत्मिक जीवनात प्रबळ व्हा. शेजारच्याला सांगा, आत्मिक जीवनात प्रबळ व्हा. दुसरी गोष्ट, विचार स्थिर झाले पाहिजेत. मन स्थिर झालं पाहिजे. काय स्थिर झालं पाहिजे? मन स्थिर झालं पाहिजे. आत्मिक जीवन झालं स्थिर. प्रार्थना करतो, बायबल वाचतो, चर्चला वेळेवर येतो, पेपरला जातं वेळेवर. 11 वाजता पेपर आहे, 2ला संपणार आहे, 1:45ला 1:45ला जाता. कितीला जाता? पेपरच्या आधी जाता की नाही? तुम्हाला कळालं बँकेमध्ये उद्या लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहेत. लाडकी बहीण जाते का नाही वेळेवर? भाऊच लाडका होय ना कोणाचा अजून माहीत नाही. जाणार की नाही वेळेवरती? जिथं आम्हाला शिक्षण मिळतंय तिथं वेळेवर, जिथं पैसा मिळतोय तिथं वेळेवर, पण जिथं जीवन मिळतंय तिथं पण वेळेवरच आलं पाहिजे. चर्चला वेळेवर या. आणि जे लोक लेट येतात त्यांना विचारलं, तू लेट का झाला? पाणी भरायचं होतं. अरे इथं जीवनी जल तुझ्यासाठी वाटलं जातं, तू पाणी भरतोय. आणि काही लोकांना मेकअपलाच वेळ लागतोय. मुली कमी, मुलं जास्त नाचतायत आजकाल. हां, चर्चला वेळेवर आहे. शिस्त लागली पाहिजे. आध्यात्मिक जीवनाला शिस्त लागली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे विचार स्थिर पाहिजे. तरुणांनो कान उघडे ठेवून ऐका. विचार स्थिर करा, मन स्थिर करा. काही लोकांचे निर्णय रोज बदलतात. मला वाटतं मी सायन्सला जावं, 11वीला ॲडमिशन घेतो, 2 महिने चुकलं वाटतं आपलं. फिजिक्स जरा डोक्यावरूनच चाललंय. मग त्याच्यापेक्षा जरा कॉमर्स घेतलं असतं तर बरं झालं असतं. मग आर्ट घेतलं असतं तर बरं झालं असतं. मग जाऊ दे, आपलं शेतीच करतो. विचार बदलत राहतात. कुठलंही काम जगात वाईट नसतं, पण तुम्ही काय निर्णय घेतलाय त्याच्यावरती अटळ व्हा. आमेन म्हणणार आहे का कोणी? हालेलुया, प्रभूची स्तुती असो. उतावीळपणे कुठलाही निर्णय घेऊ नका. नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि 20वा वचन. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल होते. सगळ्यांनी म्हणा, स्थिर मनाच्या, मोठ्या आवाजात, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते. पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला
शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. काय करायचं आम्हाला? मन स्थिर ठेवायचं. ज्याचं मन स्थिर आहे तो व्यक्ती आशीर्वादित आहे. कुठलं पण काम घाईने गडबडीने करू नका. आमची जमीन विकत घ्या, आजच्याच विकत घ्या, घेऊन टाका, लगेच पैसे द्या, लगेच व्यवहार झाला पाहिजे, आजच संपलं पाहिजे, या मुलीबरोबर या मुलाचं लग्न आजच झालं पाहिजे, लवकर होकार द्या, पटकन. काहीतरी गडबड आहे. जिथं घाई केली जाते, उतावीळपणा दाखवला जातो, काहीतरी गडबड आहे. नेहमी तुमचे विचार एकदम शांत चित्ताने तुम्ही प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे. तुमचे विचार नेहमी स्थिर असले पाहिजेत. आज तुम्ही असं बोलताय, उद्या तुम्ही तसं बोलताय, असं होता कामा नये. स्थिरता तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात असली पाहिजे. बऱ्याच वेळा खोटं बोलण्याची सवय लागते. उद्या मी येतो 10 वाजता, ओके. नंतर कंटाळा करायचा आणि घरीच बसायचं. समोरचा काय म्हणतो की नाही हा खोटं बोलला, हा नाही आला, किंवा एखादी गोष्ट तुम्ही शब्द दिलाय, तुमच्या शब्दाची किंमत करा. तुमच्या स्वतःच्या शब्दांना तुम्ही जेव्हा मूल्यवान समजता तेव्हा तुमच्या जगामध्ये तुमच्या शब्दांना लोक मूल्य देतात. नाही तर तुमच्या बोलण्याला कुणीच किंमत देणार नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन इथं उभं राहून सांगता, ते वचन जेव्हा तुम्ही स्वतः जगतात तेव्हा लोक ऐकतात. नाही तर पोपटपंची कोणी पण करेल, कोणाला पण बोलायला लावलं तर कोणी काही किती छान छान बोलू शकतं, पण त्याला संदेश म्हणत नाही. तुम्हाला आधी संदेश स्वतः जगता आला पाहिजे. तुम्हाला देवाचं वचन सांगायचं आहे, ते वचन तुमच्या जीवनात आधी कार्य करणारं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलता ते काम तुमच्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे. एखादा म्हणतो खोटं बोलू नका, आणि जर तो स्वतः मोठा लाभाड असेल तर लोक ऐकतील का? 2 दारुड्यांना मी बघितलंय, एक दुसऱ्याला सांगतो नको पीत जाऊ रे तू. तो म्हणतो दादा तू पितो, नाही जाऊ दे माझं झालं गेलं, तू नको पिऊ. ऐकणार आहे का कुणी त्याचं? नाही ऐकणार. आधी आम्हाला स्थिर व्हावं लागेल. आमचे विचार स्थिर असायला पाहिजे, कारण स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते. नीतिसूत्रे 20वा अध्याय 21वा वचन. नीतिसूत्रे 20 आणि 21. आरंभी उतावळीने मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही. उतावीळपणे मिळवलेलं जे धन आहे त्याचा शेवट चांगला होत नाही. उतावळीने मिळवलेलं धन म्हणजे चुकीच्या मार्गाने. एखादा चोरी करतो, संपत्ती मिळवतो. बायबलमध्ये लिहिलंय, 8वी आज्ञा दिली आहे, चोरी करू नको. चोरी नाही करायची, बायबलमध्ये दिलंय. पण तरी हा चोरी करतो, चोरी करतो. शेवट काय होतो? पोलीस पकडतात आणि जेवढी चोरी केली त्याच्या मानाने बरोबर तराजूत मोजून त्याला शिक्षा देतात. आणि जेव्हा पोलिसांचे फटके पडतात त्यावेळेस तो म्हणतो अरे रे रे, बायबलमधलं मी ऐकायला पाहिजे होतं. सुधारला कधी? फटके खाल्ल्यावर. तुम्ही जीवनात संकट आल्यावर सुधरू नका. कोणी तुम्हाला मारलंय किंवा कोणी तुम्हाला टोमणे दिलेत, कोणी तुमच्यावर रागवलंय, त्याच्यानंतर सुधरू नका. आजच बायबल घ्या आणि स्वतःला स्थिर करा. आजच ती वचनं आपल्या जीवनात परिधान करा. त्या वचनाद्वारे स्वतःचं जीवन, मानसिकता स्थिर करा. आमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही असावं. काही लोक चर्चमध्ये बसतात, मन सगळं घरी असतं. काही लोकांचं मन बाहेर चाललेलं असतं. काही लोक दुसऱ्याच विचारामध्ये असतात. चेहरा येऊन लगेच कळतं आम्हाला. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. याचं मन नेमकं सध्या कुठं आहे? हालेलुया. आमचं मन देवाच्या ठाई स्थिर झालं पाहिजे. आमचं मन प्रभूकडे लागलेलं पाहिजे. आमचं मन देवाच्या राज्यामध्ये रमलं पाहिजे. आमचं मन कधीही दुविधा मनस्थितीत असता कामा नये. सल्ला कुठून घ्यावा हे पण लेकरांना कळत नाही. चुकीच्या मार्गदर्शनाने जीवनाला चुकीचं वळण मिळतं. आम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. अनुवाद 22वा अध्याय 10वं वचन. अनुवाद 22:10. बैल व गाढव ह्यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नकोस. बायबलचं वचन आहे, आज्ञा दिली आहे देवानी. बैल व गाढव ह्यांची जोडी म्हणजे एक नांगर आहे, डोळ्यासमोर आणा. नांगराला एक बाजूला धष्टपुष्ट बैल लावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला उकिरड्यावरचं गाढव त्याच नांगराला झुंपलंय. आणि जर
त्यांना पुढं चालायला सांगितलं. बैल उंच आहे, गाढव लहान आहे, आणि लहान मोठे जर जनावर असतील तर गाडी कधीच बरोबर चालणार नाही. चुकीच्या लोकांबरोबर जुडून देवाच्या राज्यात नाश आणू नका, हे देवाला सांगायचं आहे. योग्य बैल पाहिजे तर दुसरा पण बैलच पाहिजे. बैल आणि गाढव एकत्र नाही राहू शकत. हालेलुया. चुकीची संगत टाळून टाका. ज्या लोकांनी तुम्हाला देवापासून दूर न्यायचा प्रयत्न केलाय त्या लोकांपासून सावध राहा. कोणी आमेन म्हणेल का? हालेलुया. जे लोक तुम्हाला देवापासून दूर करतात, तुम्हाला प्रार्थनेचं मन आहे पण जे तुम्हाला प्रार्थनेत बसू देत नाहीत ते तुम्हाला देवापासून दूर नेणार आहेत. तुम्ही आध्यात्मिक जीवनासाठी तयार आहेत पण जे तुम्हाला आध्यात्मिक जीवनात टिकू देत नाहीत ते तुमच्यासाठी तुमचे मित्र दिसत आहेत पण ते तुमच्यासाठी वैरी आहेत. बैल आणि गाढव एकत्र जुंपून शेत नांगरू नका किंवा त्यांचा एकत्र उपयोग करू नका, बायबल सांगतंय. मग आज आम्ही काय शिकत आहोत? शेत नांगरणं म्हणजे देवाच्या राज्याचं चिन्ह आहे. अयोग्य रीतीने आणि योग्य अशा दोन्ही गोष्टींची भेसळ कधी होता कामा नये. दोन विचार आमच्याकडे असता कामा नयेत. चांगले पण विचार आहेत, वाईट पण विचार आहेत. सल्ला कोणाकडून घ्यायचा हे कळालं पाहिजे, कोणाबरोबर दोस्ती करायची हे आम्हाला कळालं पाहिजे. आमच्या विश्वासणाऱ्या लोकांना बाहेर जगातले जास्त मित्र नकोत. कोणी आमेन म्हणणार आहे का? जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. जे लोक तुम्हाला देवाच्या राज्यात वाढण्यासाठी मदत करतात त्यांच्या सानिध्यात राहा. जे लोक तुम्हाला देवापासून दूर करणारे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही गावात आहेत तोपर्यंत ओके, तुमच्या आजूबाजूला विश्वासणार आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही शिक्षणासाठी पुढे जाता, ज्यावेळेस तुम्हाला गाव सोडण्याची वेळ येते, ज्यावेळेस तुम्ही जीवनात पुढे जाता, जगात तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी दिसायला लागतात आणि बाहेर गेल्याच्या नंतर आपल्या गावाची तुम्हाला आठवण येते की त्या ठिकाणी किती प्रार्थना होती, किती देवाच्या सानिध्यातलं जीवन होतं, तिथं आपल्याला चांगले पास्टर होते, तिथं चर्च होतं, देवाच्या सानिध्यातली वेळ होती. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस सैतान तुम्हाला त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही खरंच ख्रिस्तामध्ये टिकून आहात तर तुम्ही बाहेर गेल्यावर पण तुमच्या जीवनावरती दुष्परिणाम होणार नाहीत. तुमचं जीवन प्रभूमध्ये स्थिर राहील. आपले विचार, आपलं मन अगदी देवाच्या सानिध्यामध्ये स्थिर करा, त्याच्यामुळे देवाचं गौरव होईल. मत्ती 15वा अध्याय 10 ते 14 वचनं आहेत आणि त्या वचनामध्ये सारांश काय सांगितलेला आहे? आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील, असं त्या ठिकाणी खूप सुंदर वचन दिलेलं आहे. एक व्यक्ती अंध आहे आणि त्या व्यक्तीला रस्ता दाखवण्यासाठी दुसरा पण अंध व्यक्ती आला तर दोघांनाही रस्ता कळणार नाही, दोघं जाऊन खड्ड्यात पडतील. पण आंधळ्याला दृष्टी दाखवण्यासाठी डोळस व्यक्ती पाहिजे आणि म्हणून मार्गदर्शन योग्य ठिकाणामधूनच घ्या. आपल्या पास्टरांना विचारा, आपल्या वडीलधाऱ्यांना विचारा, योग्य ठिकाणातून पूर्णपणे तुमचं मार्गदर्शन घ्या. एखादा व्यक्ती ज्यावेळेस अभ्यासात कच्चा असतो आणि तो दुसरा फेल झालेल्या मित्राकडे गेला, अरे यार मला खूप अभ्यास अवघड जातोय, तो मित्र काय म्हणाल? काय नाही, मी पण फेल झालो. काय नसतं, फेल झालेलं काही फरक पडत नाही. तो तुम्हाला परत त्याच्यासारखं बनवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला ज्या गोष्टीवर विजय मिळवायचा आहे त्याच्यात ऑलरेडी ज्याने विजय मिळवलाय त्याच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे तर त्या गोष्टी योग्य लोकांकडून घ्या. आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. आणि जर सुरुवात आहे तुमची, तुम्ही आज कदाचित कन्फ्युजनमध्ये कुठल्या मार्गाने जायचं कळत नाही, देव तुमचं मार्गदर्शन करेल. आज तुमची सुरुवात लहान असेल परंतु योब 8वा अध्याय 7वं वचन सांगतं, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आमेन. तुमची सुरुवात लहान असली तरी परमेश्वर तुम्हाला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवेल. आमेन. हालेलुया. पहिली गोष्ट शिकलो आपण, आत्मिक जीवनात पक्के व्हा, स्थिर व्हा. आत्मिक जीवन येशूमध्ये स्थिर पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे विचार येशूमध्ये स्थिर पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं देवाबरोबरचं नातं स्थिर पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. काही असो, देवाबरोबरचं नातं स्थिर पाहिजे. परमेश्वराबरोबर आम्ही रोज आणि रोज त्याच्या सानिध्यामध्ये स्थिर जीवन जगलं पाहिजे. आमचं जीवन देवाला आवडेल असं देवाच्या सानिध्यातलं स्थिर जीवन पाहिजे. 1 कोरिंथ 15वा अध्याय 58 वचन, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.
हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. परत देवाचं वचन सांगत आहे, स्थिर व्हा देवाच्या कामामध्ये. तुम्ही जे काम करत आहात ते तुम्हाला करावंच लागणार आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे की आम्ही देवाचं काम केलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आत्म्यामध्ये स्थिर व्हा, विचारांमध्ये स्थिर व्हा आणि देवाबरोबरच्या नात्यामध्ये स्थिर व्हा. जगात कुठली गोष्ट तुमच्याकडून सुटली तरी चालेल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बघा, फार महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्यावरती आहेत आपण. बऱ्याच गोष्टी करत असताना काही काही राहून जातं. बऱ्याच गोष्टी करत असताना मला 90% पाहिजे होते, 85 मिळाले, जाऊ दे, काही काळजी करू नकोस. तुला जे परमेश्वर करायचं तू प्रयत्न केलेस ना, काळजी करू नको, प्रभू तुझ्यासाठी महान काम करेल, टेन्शन घेऊ नको. एखाद्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज झालं, मला मोठं घर बांधायचं होतं, थोडं लहान बांधलं, नो प्रॉब्लेम, चालेल. प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट्स करावी लागली तर प्रॉब्लेम नाही. मला एवढा पगार पाहिजे होता, थोडा कमी आहे, चालेल. सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल झाला तरी चालेल, पण देवाबरोबरच्या नात्यात जरा पण बदल करू नका. देवाबरोबरचं आमचं नातं घट्ट पाहिजे. योसेफाचं देवाबरोबर नातं घट्ट आहे. भावांनी खड्ड्यात टाकलं पण देवाने त्याला धरलेलं आहे, देवाने त्याला सोडलेलं नाही. देवाबरोबरचं त्याचं नातं घट्ट आहे. पोटिफाराच्या घरी त्याने काम केलं, तिथं त्याचं देवाबरोबर नातं घट्ट आहे. त्याला जेलमध्ये टाकलं, तिथं पण देवाबरोबर त्याचं नातं घट्ट आहे. आणि ज्या वेळेस त्याला पूर्ण मिसरचं प्रेसिडेंट बनवलं, तिथं पण त्याचं देवाबरोबरचं नातं घट्ट आहे. जे लोक देवाबरोबर नेहमी निरंतर एकनिष्ठतेने राहतात त्यांच्या जीवनातली उन्नती थांबत नाही. आमेन. काही लोक रोज तळ्यात आणि मळ्यात खेळ खेळतात. आज कुठे आहेस बाबा? आदामा कुठे आहेस तू? कधी झाडाच्या पुढं, कधी झाडाच्या मागे, आहे ना. आदाम लगेच लपला झाडाच्या मागे, ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता, पानं गुंडाळून राहिला उभा. आणि मग काय, त्या स्थितीमध्ये देव बापापासून लपतोय. असे काही लोक देवाबरोबर लपाछुपी खेळत आहेत. प्रियांनो, आज आमचं जीवन देवाला आवडणारं पाहिजे. कोणी आमीन म्हणणार आहे का? हालेलुया. नेहमी देवाशी नातं घट्ट करा. येशू ख्रिस्ताच्या बोलण्यामधून नेहमी आध्यात्मिक गोष्टी आहेत, सामर्थ्याच्या गोष्टी आहेत, अलौकिक गोष्टी आहेत. आमचं जीवन पण देवाविषयी असलं पाहिजे. प्रत्येक आमच्या बोलण्या वागण्यात फक्त येशू 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 असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाबरोबरचं नातं घट्ट करा. शद्रक, मेशक, आबेदनगो तप्त अग्नीच्या भट्टीच्या बाहेर होते, तेव्हा देव होता का त्यांच्याबरोबर? नव्हता का? फक्त भट्टीतच आला? आधी होता. पण लक्षात ठेवा, आधी ते बाहेर असताना देव बरोबर होता, पण देव लोकांना दिसला नाही. ज्यावेळेस ते तप्त अग्नीच्या भट्टीत टाकले, तेव्हा सगळ्यांना त्यांच्याबरोबर असलेला देव दिसला. हालेलुया. आमचा प्रभू जगाला दिसावा म्हणून सगळ्या परिस्थितीत आम्हाला स्थिर राहावं लागेल. कठीण परिस्थितीत जे टिकून राहतात त्यांच्याबरोबर त्यांचा देव आहे याचं दर्शन जगाला घडतं. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आमचं देवाबरोबरचं नातं घट्ट आहे, हे आम्हाला टिकून धरायचं आहे. आणि जर ते घट्ट नातं टिकून धरलं, आमचं जीवन अधिकाधिक आशीर्वादित होणार आहे. आमेन. आज 3 मुद्दे परमेश्वराने दिले, 3 गोष्टी आत्म्यात आपल्याला दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, आत्मिक जीवनात प्रबळ व्हा. आत्मिक जीवनात प्रबळ होण्यासाठी बायबल वाचा, प्रार्थना करा, आराधना करा, चर्चला वेळेवर या, देवाच्या सानिध्यात टिकून राहा, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात टिकून राहा, प्रभूच्या राज्यात टिकून राहा, देवाचा वेळ देवाला द्या. दुसरी गोष्ट, विचारांनी आणि मनाने स्थिर व्हा. डगमगते विचार ठेवू नका, दुविधा मनस्थिती ठेवू नका, निर्णय पक्के घ्या आणि योग्य रीतीने चाला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, येशू बरोबरचं नातं स्थिर ठेवा. काही लोक आज देवामध्ये स्थिर आहेत, उद्या परत देवाला सोडून भरकटतील. ते आमचं नसावं. आम्ही निरंतर प्रभूबरोबर आमचं नातं स्थिर करावं. आजचा संदेश स्थिरतेसाठी आहे. तुमच्या जीवनातली आज प्रभू सगळे अस्थिरता काढून टाकणार. आज नंतर तुम्ही कधी कन्फ्यूज होणार नाही. आज नंतर तुमचं जीवन प्रभूच्या सानिध्यात प्रबळ आणि स्थिर होणार. आमेन.